हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण केळ फुलाचे भजे. भजे म्हणजेच पकोडे. तर ह्या पद्धतीचं केळ फूल असते बघा. छान आपण साफ करून घेणार आहोत केळाचं फूल. या पद्धतीने साफ करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण केळाचं फूल साफ करून झालं तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आतमध्ये जे फुलं असतात ते काढायचे आहे आपल्याला. जोपर्यंत पांढरा भाग लागत नाही तोपर्यंत सर्व फुलं आपण काढून घेणार आहोत. आणि यानंतर आता हे फुलं आपण साफ करून घ्यायचं आहे. तर साफ कसं करायचं, एक फूल घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये जे पराग असते ते काढून टाकायचं. जसं असं एक असते, ते कडक असते, ते शिजत नाही म्हणून आपण ते काढून टाकणार आहोत. आणि जे पांढरा भाग उरलेला असतो त्याला छान असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. म्हणजे मीठ टाकल्याने ते काळे पडत नाही फुलं. पाण्यात मीठ टाकलं होतं मी आणि स्वच्छ धुवून राहिलेली आहे. कापता कापता मी पाण्यामध्ये टाकत गेलेली आहे. आणि भरपूर पाणी टाकून आपण केळाचं हे फूल स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. कुकरमध्ये शिजवून राहिलेली आहे मी. तुम्ही वाटल्यास गंजामध्ये पण शिजवू शकता. थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. छान मिक्स करून घेतलं आणि 2 शिट्या होऊ दिल्या कुकरच्या. 2 शिट्या झाल्यानंतर बघा कुकर खोललेला आहे. आता हे फुलं आपण असे चाळून घेऊया आणि एका भांड्यात काढून घेऊया. सर्व फुलं आपण ह्या पद्धतीने काढून घेतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला सांबार, कढीपत्ता हे सगळं टाकून आपण छान मिक्स करून घेणार आहोत. सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे. थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं ओवा टाकलेला आहे. आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकून राहिलेली आहे. आणि थोडं बेसन घ्यायचं आहे. आणि छान आता चुरून आपण सर्व मिक्स करून घ्यायचं अगोदर. आणि नंतर आवश्यकतेनुसार त्यात आपण पाणी टाकायचं आहे. बघा हे असं चुरल्याने त्याला पाणी सुटते. थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, थोडं पातळ करायचं. आणि सगळं छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकायचं. कोमट तेल आहे. आणि छान मिक्स करायचं. आणि तळण्यासाठी आता आपण तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये या पद्धतीने भजी आपण तळून घ्यायचे आहे. छान बारीक बारीक पकोडे तळून घ्यायचे आहे. बघा जसं आपण भजे तळतो त्या पद्धतीने आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर आपले हे गरमागरम कुरकुरीत भजे हे तयार आहेत. बघा या पद्धतीने छान गुलाबी रंग होईपर्यंत तळून घ्यायचं. तर तयार आहे आपले केळ फुलाचे भजे.